गर्दी बघा, गर्दी इथनं जायला जागा नाही. अमृत स्नान 10 करोड लोक येणार आहे, काय येणार आहे, तो दिवस आलेला आहे. तर बेसिकली मला आताच कळलं की तिथं सकाळी काहीतरी चेंगराचेंगरी झाली थोडी. मला एक पुंचवल्या जिद्द बघा, असं अपंगत्व असून पण ते कुंभमेळ्यात आलेलं आहे. कहाँ से हो भाई? कहाँ से? कलकत्ता से. कलकत्ता. एकदम मस्त स्नान झालं छान. How you feel about Indian culture? It's really interesting. It's beautiful to watch. Yeah. This is the best day of the Kumbh Mela. I know. You have to take one dubki in Ganga. काढली इतकी थंडी, बापरे काही सांगूच नको. आणि ट्रॅफिक ते इतकी जाम. तुम्ही हे 3 तारीख गेल्यानंतरच या आणि 26 तारखेला तर पुढच्या येऊच नका. भाई एक मुखी और दो मुखी कैसे पहचानने का? एक मुखी गोला है. हाँ, और दो मुखी पतला है, लंबा है. और ये कितने का आता है? मित्रांनो आलं इथं मुंबई वाला वडापाव. तर मुंबईचा आपला वडापाव आहे का? तर आज पाहू शकता रोड सगळे खाली. काल इतकी गजबज होती, इतकी जीव गेला. अत्यंत दुःखद घटना झाली ती. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज 29 जानेवारी, आज मौनी अमावस्या आहे. तर मौनी अमावस्येच्या सकाळच असं म्हणणं होतं की कुणाशी बी न बोलता मौन पाळता पहिलं गंगाजीत येऊन डुबकी मारायची, असं मला जळगावच्या आमच्या मित्र होते तिथं राहिला, त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी मला उठवलं बिठवलं सगळं केलं आणि आमची चुकामुक झाली. आणि इथं पाहू शकता किती गर्दी आता. गंगात डुबकी मारली पण तिथं फोटो काढायला कोण नव्हतं माझं. बघा माणसं गंगात स्नान करायला कमी, पण हे जे बाहेर गर्दी बघा किती. लय क्राऊड आहे, लय बेकार. पुढे जाऊन काढतोय अजून. मित्रांनो इथं पाहू शकताय सकाळ सकाळ गंगा मैयाची पूजा चालली. सो बेसिकली ही सगळी सकाळ सकाळ मौन न बोलता आलेली आहेत. चला जा गंगामध्ये जाऊन ही काढू, व्हिडिओ काढू. मित्रांनो तर आलोय गंगा नदी. दिसतंय का नाही काय मला माहित नाहीये, पण इथं आता सकाळचे 4:30-5 वाजलेत आणि किती सारी लोक गंगामध्ये आपलं मौनी अमावस्याचे स्नान करण्यासाठी आलेले आहेत 29 तारखेचे. क्या बोलोगे भाई? अरे भाई और क्या बोलेंगे? इस मौनी अमावस्या के बारे में क्या बताएंगे आप? भाई मजा आ गया, मतलब माहौल ही अलग है. माहौल अलग है. अरे इधर कोई 2 दिन पहिले मित्रांनो किती गर्दी. गर्दी बघा, गर्दी इथनं जायला जागा नाही. बॅग राहिली माझी पाठीमागे, सॉरी. अरे बीचेचा धक्का दिया यार. हर हर महादेव मित्रांनो, मी आहे आता प्रयागराजमध्ये आणि आज आहे 29 जानेवारी. फायनली लोक म्हणत होती अमृत स्नान 10 करोड लोक येणार आहे, काय येणार आहे, तो दिवस आलेला आहे. तर खरंच जितकी माणसं आहेत ना, तर तुमचा भाऊ सकाळ 4 वाजता उठून अमृत स्नान करण्यासाठी आला आहे. बेसिकली मला जे आपल्या इथले जळगावचे एक ग्रुप होता त्यांनी सांगितलं की आंघोळ करस तोपर्यंत मौन ठेवायचं. त्यांनी मला उठवलं, कल्टी दिली, त्यांची माझी चुकामुक झाली. पण फायनली मी मौन राहून व्हिडिओ चालू न करताच आलो आणि गंगामध्ये डुबकी मारली आणि आता व्हिडिओ चालू केलाय. तर खूप गर्दी आहे. तुम्हाला होय ना टॉप व्ह्यू दाखवतो. आम्ही आलो हिंगोली. आपले दादा हे हिंगोलीहून आलेत. रामदास हिंगोले, हिंगोलीहून आलो आम्ही. गर्दी कशी? लय गर्दी आहे, सुविधा बी तशीच आहे. गर्दी एवढी आहे, सुविधा बी एक नंबर बी आहे. एक नंबर आहे, एक नंबर. आता एवढी माणसं आहेत त्यामुळे गाय लागा नाही. ते ह्याच्यात गाठ्याची डुबकी आणली. तुम्ही केली का डुबकी मारली? डुबकी मारली, 4 वेळेस आंघोळ केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
आलाय का भाऊ तुमचा? हा हा हा, बोला हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता आहे सोमेश्वर घाट प्रयागराजमध्ये. तर इतकी गर्दी मी पाठीमागच्या 4 दिवसापासून रोज इथं आंघोळ करायला येत होतो. तर ये सर आपने इधर के या प्रयागराज के, तो क्या बोलोगे आज के दिन के बारे में? आज मौनी अमावस्या पर्व है ये, हम सबको पूरे देशवासियों को आमंत्रित करते हैं आके महाकुंभ में स्नान करें. और आप क्या बोलोगे? राधे राधे. तर मित्रांनो मी यांना सांगितलं की मी बाईक घेऊन आलोय, तर हे शॉक झाले की इतक्या लांब कसं आला बाईक घेऊन तू. तर चला बाय बाय. भाषा के भी परिवर्तन है ना, वो आपका थोड़ा सा. मित्रांनो तर मौनी अमावस्याचे सकाळचा दिवस आहे. तर सकाळ सकाळी मी उठलो. मला काल रात्री एका भावाने अगोदर सांगितलं, म्हणलं की आंघोळ केल्याशिवाय काय बोलायचं नाही. ते जळगावचा ग्रुप आला होता, तर त्यांनी उठवलं मला. म्हणले उठवलं आणि मला त्यांनी रात्रीच म्हणलं असं खुणावतो. तर त्यांनी खुणावलं बिनावलं आणि तेवढ्यात मी परत अंगाव घेतलं. तेवढ्यात ती गायबच झाली. पण म्हणलं खटाळा करण्यापेक्षा चला उठून जाऊ. तर तिथं काही मी छोटे छोटे क्लिप काढल्या होत्या मोबाईलमध्ये. ते जे ओव्हरलॅप करल रोडनी किती माणसं होती आणि मी आपलं सामान बेड काय झालं, काही लोक सकाळ सकाळ उठून आले आणि त्यांनी दुसऱ्यांनी लगेच कब्जा टाकला जिथं होतं तिथं. तर मी त्याच्यावर सामान बिमान ठेवून आलोय. तर चला जातो आता. परत थोडा वेळ झोपतो, कारण मी व्हिडिओ एडिट करत 2 वाजेपर्यंत जागा होतो आणि परत चायला उठून आलो इकडं. हो व्हिडिओ मी दुपारीच टाकतो आता नेट असलं तर. बाय बाय. लय माणसं आहेत मित्रांनो. तर गर्दी पहा, गर्दी चेक करा किती आहे आता. हो जितकी नजर आहे तितकी माणसाचं वाटते. गायला काय लागला आता बाबा. ये इकडे तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेतो. मित्र या 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 हा मागे याचा. मित्रांनो तर हे आपला भाऊ नाशिकवरून भेटलाय. काय म्हणताल? एकदम मस्त स्नान झालं छान. भाऊ डायरेक्ट अमावस्याच्या स्नानलाच आले होते. मौनी अमावस्याच्या आले लगेच निघाले. पण दुपारी थोडं काय पाहणार निघणार. काय माहिती का, मेन म्हणजे ही गर्दीमुळे नाही काय पाहिलं येत नाही. गर्दी खूप आहे. स्नान झालं हेच महत्वाचं. आणि ते मेन तर लोकांचं हे कुंभमेळ्यात नाही, बाकीच्या मंदिराचे नाही दर्शन घेतले ना तर डुबकी मारायसाठी लोक येतात. डुबकीसाठीच आलेले, डुबकीसाठीच आलेले. कुंभमेळ्याचं महत्वच ते डुबकी लावणे. आपल्या मागच्या वेळेस आपल्या नाशिक मध्ये होता. हो आता 2027 परत आहे नाशिकमध्ये. नियोजन मस्त राहील आपलं. पण तर गर्दी कशी आहे? गर्दी एकदम अफाट गर्दी, करोडोच्या संख्येने लोक आलेले. चला मित्रांनो भेटूया. लय गर्दी. ओके किती व्हिडिओ दाखव ती कमीच आहे. नुसती गर्दीच्या गर्दी लोक किती. आता हे जंक्शन आहे, जंक्शन मध्ये दाखवतो किती लोक इथं आल्यात ते. चला तुमचा भाऊनी डुबकी मारली. आता जरा जाऊन झोपच नाही झाली माझी. ब्लॉगिंग करतोय. हा हा कुठला आहे तुम्ही? हर हर महादेव. पुण्यात आलोय आम्ही. पुण्यातलं आहे का? कसं झालं स्नान? एक नंबर. तुम्ही केलं का? कालच केलं. काल इतकी गर्दी होत. हा काल संध्याकाळी ना. हा मग संध्याकाळीच केलं तुम्ही? 2दा 3दा. हा उलट ते केलं तेच बरं झालं. आता कसली तर मित्रांनो
हाँ आंघोळ केली ठंडी लग रही है क्या? कुठले आहे तुम्ही? किधर से आप? गोरखपुर से। ठंड लग रही है क्या? ठंड नहीं लग रही है, ठीक है। ठीक आहे मित्रांनो, फायनली आपण जिथं राहिलोय ते पाहू शकता, हे मोठं टेंट आहे. तर रिंगची ॲडव्हर्टाईज केलेली तिथं थांबलोय. तर चला जाऊया आता. झोपायचं का काय? झोप तर नाही यायची, व्हिडिओ वगैरे एडिट करून. मित्रांनो, तर बऱ्यापैकी लोक नाही वे आंघोळ करायला गेलेत. हे पाहू शकता इथं सकाळी काल सगळे इथं हे तर अख्खे फुल झोपले होते सगळे. तर चला स्नान करायला गेलेत. इथं एक कंपार्टमेंट आहे, ते इकडे असं दोन मोठे टेंटमध्ये, एका टेंटमध्ये दोन पार्टमध्ये डिवाइड केलेलं. हे आमचे शेजारी होते, सोने के लिए बाजू में थे साथीदार. ये देखो आपके जगह पे कब्जा डाल दिया है लोगों ने. 4-5 जण सो रहे. तर चला मित्रांनो, तिथं आपली जागा आहे झोपायची आणि इथनं आपण चाललोय. क्या आपको नहीं जाने का क्या स्नान करने? हाँ. तर मित्रांनो, फायनली आलो इथं. मी बॅग ठेवल्यामुळं ही ह्यांच्या जागेवर आता हे झोपलेत. आता हे कसे आप कैसे इनको उठाओगे? आप देखो अभी. मित्रांनो, तर परत निघालोय आता. सकाळी आपण जाऊन आंघोळ वगैरे करून आलो. आता परत निघालोय बाहेर. किती गर्दी काय ती पाहून आलो. मित्रांनो, तर परत निघालोय. तर हे बघा, हे बाहेर देशातले बाबा. हॅलो सर, वेर आर यू फ्रॉम? United States. युनायटेड स्टेट्स. California. ओके 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 ओके. तर मित्रांनो, अमेरिकेचे होते ते. बेसिकली काय, आजचं वातावरण लय खराब आहे. मागच्या काही दिवसात तिकडकडीत ऊन पडत होतं ना, आज असं आभाळ आलंय, ढगाळ्यागत झालंय सगळं. त्यामुळं थंडी वाजल्यागत होती आज. चलो मित्रांनो, मी आत्ताच म्हणलं होतं की वातावरण लय खराब आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, पण आत्ताच ऊन आले. जरा थंडी गेल्यागत वाटायला लागली ऊन आल्यामुळं. सूर्य ऑपोजिट डायरेक्शननी. चला बाय बाय. मित्रांनो, तर हे दादाची जिद्द बघा. हे असं अपंगत्व असून पण ते कुंभमेळ्यात आलेलं आहे. कहाँ से हो भाई? कहाँ से? कलकत्ता से. कैसे आए इधर तक? ट्रेन से आए. ट्रेन से आए क्या? अभी आपको कोई तो हेल्प करने वाला, ये तो वो आपके पास साइकिल नहीं है क्या चलाने वाला? हाँ, फिर आपको ऐसे आने का सोचा कैसे आपने? मेरा आने का मन था, इसलिए आ गया. मन था. बहुत बढ़िया यार. जिसका मन होता है वही आ सकता है. तर मित्रांनो, पाहू शकताय हा दादा कसा चाललाय. कोलकाताचा आहे. 2 मिनिट. मित्रांनो, पाहू शकताय किती गर्दी. मेन गर्दीच्या ठिकाणी जायला मला चान्सच भेटला नाही, पलीकडच्या साईडला. चला नाश्ता करायला पाहिजे पहिला. लय भूक लागली काहीतरी. आज तर काय भंडारा नसेल, कारण एवढ्या गर्दीत कुठं काय भेटणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आता गर्दी दाखवतो इथली मी बेसिकली. पाहिली का मित्रांनो गर्दी? किती गर्दी इथं. चला बाय बाय. एक भावानी कमेंट केली होती गर्दी दिसा नाही. मित्रांनो, तर नाश्ता करायला आलोय. आता जवळपास 5-6 दिवसानंतर पोहे भेटतात. आपण रोडनी येताना त्यावेळेस पोहे भेटले, तिथं आल्यापासून पोहे नाही. ते बाई दे दो यार जल्दी. मित्रांनो, पोहे खातोय. पोहे 30 रुपये प्लेट आहे. चलो. मित्रांनो, तर ते पोहे खाल्लं तर माझं काय भागलंच नाही. म्हणजे काल काय झालं, काल रात्री बी मी जेवण केलं. म्हणजे काय झालं, ते भेळ वगैरे होती. त्या एका मित्राने हे आणलं होतं पराठ्या टाईप काहीतरी, तेच खाल्लं. त्यात
जेवणच झालं नाही माझं. मग त्यानंतर थोडे शेंगदाणे खाल्ले होते 100 ग्रॅम आपले भाजलेले, तिथं ग्रॅमवर भेटत होते. ते काय बदलच नाही. आता पोहे मला वाटलं स्वस्त असले 2 प्लेट खाईल, पण आता नाही. हे तर हे माझा मित्र झालाय चांगला, ह्याकडे भजी खातो 20 रुपयाची. तर मित्रांनो 20ची भजी घेतलेत, आता भजी खातो आणि जातो आता पाहिला फायनली कुठे कुंभमेळा. मी इथं बेसिकली काय करतो, भजी आणि ह्याच्याकडं भजी रोटी, नाही तर भजी आणि पुऱ्या खातो. तर आता ते लय गर्दी असल्यामुळं काहीच नाही त्याच्याकडं, त्यामुळे पोहे खाल्ले तर पोह्यात भागलंच नाही. तर आता परत भजी खाल्ली याच्याकडं ओळखीचंही. मित्रांनो तर पाहू शकताय बरेच जणांच्या इन्क्वायरी कोण कोण हरवलंय त्याच्यासाठी आलेले आहेत लोक. मोस्टली तर म्हातारे माणसं आहेत ना ते, आणि तेच तर राहतात पाठीमागं. त्यासाठी कुठं जरी हरवलं ते सगळ्या कुंभमेळा स्पीकरच्या साह्याने अनाऊन्समेंट केली जाते. त्यामुळं हरवलेलं कुठं जात नाही, पण फक्त गावाला वेळ लागतो, मानसिक त्रास होतो त्या लोकांना. मित्रांनो ते पाठीमागं पोलीस आहेत, त्यांना विचारलं, म्हणलं भाऊ ते उद्यातही खोललेल का नाही रोड तिकडच्या सेक्टरमध्ये जायचे. मला तिकडच्या सेक्टरमधले काय काय जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पाहायचे होते. तर ते म्हणले उद्या फिक्समध्ये खोलून जातील, नाही तर म्हणलं अजून 5 तारखेपर्यंत खोलणार नसले तर मला आपलं घर गाठायला. तर त्यासाठी ते म्हणले खोललं उद्या तुम्हाला नक्की तिकडच्या साईडला जायला भेटेल, नदीच्या पलीकडच्या साईडला. महाराष्ट्र आप कहाँ से? हमको राष्ट्र महाराष्ट्र मुंबईचे. मराठी का नाही बोलत? मग मराठी कोण बोलणार आहे? बोलो. तुम्ही कुठेतून आहे? मी बारामतीचा आहे. बारामतीचं आहे का? हा एकटेच झाले का तुम्ही? हा एकटा. कसले लयच काल परवा इथं कोणच म्हणजे इथं लय थोडे पब्लिक असायचं, आता बघा किती पब्लिक आलं इथं. मित्रांनो पाहू शकता किती घाटा वगैरे दाखवा तुम्ही. हा पुढे थांबा, तुम्ही थांबले कुठे आहे? मित्रांनो पाठीमागच्या जवळपास 2 किलोमीटर पासून घाट आहे, तो सगळा फुल आहे. असे लोक 2 किलोमीटर पासून आंघोळ करतात सगळी. जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर पासून लोक नदीच्या किनारी आंघोळ करतात. त्याचा घाट बनवलेला आहे अशा प्रकारे. आणि असा पुढं खरं सांगायचं म्हणजे, हॅलो मॅम, वेअर आर यू फ्रॉम? क्या US? You can talk in video. Sure. Huh? What's this for? You? Yes. I am put on YouTube. Oh, okay. Hello दोस्तों. What is your name now? Mara. Huh? Mara. And where are you from? From California. California, USA. USA. Very good city. Very expensive city, more than India. You specially visited for Kumbh Mela. And how you feel in Kumbh Mela? It's wonderful. Yeah. I wish we could have gone across, but too busy. Too busy. There is a lot of places you can visit that side, but for more crowd there is closed. I know. Hopefully Tomorrow onwards they will open. Yeah, tomorrow it will open. I think. How you feel about Indian culture? It's really interesting. It's Interesting. beautiful to watch. Yeah. Do you swim in Ganga? Take a dip. I did not. No. This is the best day of the Kumbh Mela. I know. You have to take one dip in Ganga. One day, maybe later. Later. Maybe tonight. Yeah. Sure. Thank you. Thank you. Nice to meet you. तर मित्रांनो ही मॅडम आहे, त्याला म्हणलं डुबकी मार जाऊन. क्या बोल भाई? मित्रांनो तर मी ऑब्झर्व केलंय काय पोलीसवाले एकदम सॉफ्ट हार्टेड, एकदम भारी. काय एकदम रगील आहेत माहिती का, डायरेक्ट दमात घेतात लोकांना. तर काय एकदम व्यवस्थित समजून सांगतात, तर काही लोकांना नाराज नाही करत, पण काय डायरेक्ट दम देतात लोकांना. चला जाऊया. त्यांना बी आता लय निस्ते बसून असतात, ह्या वेळेस लय काम लागलं या 2-3 दिवसात. ये चटाई है क्या? सोने के लिए लाए है क्या? इतना भारी क्यों लाए? किधर से? आपके गांव से लेके आए क्या? बिहार से लेके आए? अरे इतना ये क्यों उठा के लाई है? और ये आपने कावड़ क्यों बनाई है? हम लोग बम है.
हाँ? बोल बम हम लोग बोल बम है कावड़ लेके चलते हैं क्या? और लेकर नहीं चलते हैं, आप सब खाने का शाम के लिए। ओके ओके चला मित्रांनो पाहू शकता ही त्यांनी चटई कसली आपल्याला चला बाय बाय तुम्हाला पण तुमच्याकडे कॅम्पिंग टेंट वगैरे असेल तर तुम्ही पण घेऊन येऊन इथं अशा प्रकारे टेंट लावून राहू शकताय। आता एवढ्यात ह्यांनी भावांनी चांगलं डोकं लावलंय कारण ह्या आजचा खूप मोठा मुहूर्त आहे मोहनी अमावस्याचा त्यामुळं लय लोकांना राहायला जागाच नाहीये तर त्यांनी टेंट लावून इथं राहिले होते। तर आपल्या इकडचे कोणी येणार असतील तर ज्यांच्याकडे टेंट आहे ते घेऊन या सोबत कुठं नाही भेटलं टेंट आणि स्लीपिंग बॅग दोन्ही। क्या रे भाई कहाँ से? सूरत से गुजरात से हमारे नजदीक वाले है फिर महाराष्ट्र। हर हर महादेव मित्रांनो तो ये आपले मित्र आहेत गुजरातवरनं। तो भाई क्या बोलोगे मेरे को इधर देख के? मेरे को इधर देख के कैसा लगा आपको? बहुत बढ़िया लगा। हर हर गंगे, हर हर गंगे। तो भाई हमने बहुत देर से चलते चलते साथ में भाई से बहुत गप्पे लग रहा है। भाई बहुत अच्छे हैं सभी, इनसे मिलकर बहुत अच्छा लगा हमको। और क्या बोलोगे कुछ? किसी इनको भी 12 ज्योतिर्लिंग ट्रैवल करना है। हमारा भी सपना है 12 ज्योतिर्लिंग का और हम जल्द ही पूरा करेंगे। हर हर महादेव, हर हर महादेव। चलो मित्रांनो बाय बाय पाहूया पुढे काय। तर मित्रांनो मगाशीच मी तुम्हाला टेंट दाखवला होता तो बाहेर कुठले लोक होते ते मला माहित नाही पण हा टेंट आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा आहे। तर ह्यांनी बघा इथं टेंट लावला। तुम्हाला माहित होतं का लय महाग रूम होणार आहेत? जय महाराष्ट्र। मी पण महाराष्ट्रामधूनच आहोत। दादा भेटला मला खूप आनंद झाला। आपल्या महाराष्ट्रातले लोक भेटले खूप छान वाटते आपल्याला कुंभमेळ्यामध्ये। एक हिंदू धर्माचा आपल्याला त्याला काय म्हणतो एहसास होतो का सगळ्या जागी आपण जाऊ शकतो महाराष्ट्रीयन। हो आम्हाला माहित होतं काय इथं रूम खूप महाग। मित्रांनो ओम नमः शिवाय, हर हर महादेव। कसं काय आम्ही आलो आहे प्रयागराजला, भाऊ पण भेटलाय महाराष्ट्रातून। आम्हाला सनातनी असला तर खूप गर्व झाला भाऊ भेटला तर। आणि महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। आम्ही पाहिलं रूम रेंट वगैरे 11,000 40,000 असे सांगत होते इकडले लोक पण आम्ही घरूनच तयारीनं आलो। टेंट पहा मित्रांनो आमचा। आम्ही इथं काल रात्र 14 जणांना रात्र काढली। इतकी थंडी बापरे काही सांगूच नको आणि ट्रॅफिक ते इतकी जाम। तुम्ही हे 3 तारीख गेल्यानंतरच या आणि 26 तारखेला तर पुढच्या येऊच नका। तुम्ही अगर सुखाची जिंदगी इथं जगत असाल तर मग हे ऑफ सीझन मध्ये या, अशा सीझनला येऊ नका। चल भाऊ जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मित्रांनो खरं म्हणलं तर मुहूर्ताच्या दिवशी येतात लोक पण लय गर्दी होती, भयंकर अशी गर्दी होती। बेसिकली यूपी गव्हर्नमेंटने इतकी भारी सोय केली आहे पण माणसं त्यांच्या नियोजनाच्या बाहेर आले ना मग त्यांना काही करता येत नाही। बाकीच्या दिवशी इतकी मस्त सोय आहे, सगळीकडे वॉशरूम वगैरे सगळे राहण्याची सोय सगळीकडे व्यवस्थित आहे। तर चला बाय बाय आपण भेटूया पुढं। मित्रांनो गर्दी पाहू शकताय तुम्ही, खूप लोक आहेत, गर्दीच गर्दी। फोटो काढतोय। हर हर महादेव मित्रांनो। तर मी आहे आत्ता VIP घाट म्हणजे ह्या घाटावर अमित शहा योगी बिगी कोण VIP आले ना तर इथंच स्नान करतात। पाहू शकता किती गर्दी आहे सध्या आणि बेसिकली ही गर्दी फार थोडी आहे। ही हा घाट आहे हा 4-5 किलोमीटरचा आहे तर इकडं पण भरपूर लोक आहेत पण मेन गर्दी आहे ना ते नदीच्या पलीकडच्या साईडला आहे पण तिथं काही जाता येत नाही कारण आपण ज्या साईडला थांबलोय ना त्या साईडची कनेक्टिव्हिटी इकडून तिकडं जायची रोड सगळे बंद केलेत कारण तिकडं जास्त लोक आहेत। तिकडची इकडे येऊन देतात पण इकडची तिकडं जाऊन देत नाहीत असं झालेलं आहे। तर बेसिकली मला आत्ताच कळलं की तिथं सकाळी काहीतरी चेंगराचेंगरी झाली थोडी। मला एक पोलिसवाल्यांनी सांगितलं की जे नागाबाबा आले होते आंघोळ करायला सगळे त्यांना पायसाठी लोकांनी लय गोंधळ केला। त्यात काही लोक म्हणजे काही लोक पडले आणि त्यांच्या अंगावनं लोक चालत गेले अशी चेंगराचेंगरी झाली अशी मला पोलिसांकडून कळलं इथल्या लोकल का मी काही तिथं उपस्थित नव्हतो काही झालं ते पाहिला। बाकी सगळं तर व्यवस्थित आहे, प्रशासनाचं सगळं लक्ष आहे आणि एकदम व्यवस्थित प्रकारे जवळपास 2 लाख पोलीस आहेत। बाकी आर्मीचे पण भरपूर सारे लोक आहेत तिथं प्रोटेक्शनसाठी आणि पाहू शकता किती भव्य असा नजारा आहे। इकडं तुम्ही जितकं लक्ष दिलं ना असं सरळ या साईडला 5 ते 6 किलोमीटरचा घाट आहे आणि सगळा फुल झालेला आहे आणि पुढं तर पाहू शकताय तिथं तर भव्य ही त्याचा ड्रोन शॉट असला तर मी ह्याच्यात टाकल नक्की। तर मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायचं आहे तुम्हाला।
मित्रांनो, तर मी आता इथे एक व्हिडिओ काढत होतो. मी मराठीत बोलतोय. हे पाहिल्यावर हे दोन भाऊ आहेत आपले, दादा बापलेक आहेत. हा, तर बापलेक आहेत. तर ते चिवडा खात होते आणि ते लगेच मला म्हणले या चिवडा खायला. म्हणजे महाराष्ट्रातलं त्यांना कळलं की हो महाराष्ट्रातलाच दिसतोय. तर काय म्हणताल तुम्ही? चांगलं आहे. चांगलं आहे ना? कसं वाटलं तुला इथे येऊन? खूप एन्जॉय करतोय. खूप गर्दी दिसते. खूप गर्दी दिसते ना मित्रांनो. तर बेसिकली जिथं बोटिंग होती त्या साईडला आलेलो आहे आता. तर बोटिंगचा आजचा रेट 500 रुपये बहुतेक पर पर्सन. ते विचारू आपण. आणि इकडं पाहू शकता हे शक्यतो सगळं हे यमुना नदीचंच पाणी आहे. हे यमुना नदीच्या इथनं बोटिंग होते. पण तुम्ही कुठल्या पण भागात असला प्रयागराजच्या आणि तिथं जरी आंघोळ केली तर इथे संगमच केल्या जातं आहे. कारण इतकी गर्दी आहे की सगळ्यांना संगमवर जाऊन करणं पॉसिबल नाही आहे. तिथनं यमुना नदीतनं बोट पकडायची आणि मग ती बोट आपल्याला संगमवर घेऊन जाते. तर त्या संगमवर काल आपण गेलो होतो. तर काल मिनिमम 300 रुपये होते. तर आपल्याकडून त्या भावाने 200 घेतले होते. आणि इथं गर्दी लय कंटेंट झाला काय आज बास. मित्रांनो, तर तुम्हाला वाटत असेल एवढे मोठं क्राऊड आलंय तर त्यांना मॅनेज करायचं म्हणजे कोण बुडलं तर त्याच्यावर लक्ष कसं ठेवतात ते पाहू शकताय. असे प्रत्येक ठिकाणी तो माणूस बसलाय ना, असे प्रत्येक ठिकाणी बसलेले. तिकडं तो लक्ष ठेवतोय, इकडं ह्यो लक्ष ठेवतोय, तिकडं अजून 2 जण तिकडं लक्ष ठेवतात. हे कोण बुडायला लागलं की तिथं लाईव्ह सेवर आहे त्याला कॉन्टॅक्ट केला जातो आणि तो लगेच त्यांना जाऊन वाचवायला जातो. असं आहे. मित्रांनो, इथं बोटिंग सेक्शनला आलेलो आहे. बोटिंगची प्राईस विचारूया. काल मी केलं होतं त्यावेळेस 300 रुपये प्राईस होती. तर आज किती आहे बघूया त्याची प्राईस बोटिंगची. आज वाढवली असेल त्यांनी. असं बेसिकली मला तर वाटतं वाढवली असेल आज प्राईस. काल 300 रुपये होती. बघूया विचारून किती. भाई कितना है एक जन का? भाई हेलो, एक जन का कितना है? अरे पर क्या है रेट आज चल रहा है? बात ही नहीं करेगा. ये भाई एक मुखी और 2 मुखी कैसे पहचानने का? एक मुखी गोला है. हाँ, और 2 मुखी पतला है, लंबा है. और ये कितने का आता है एक? अरे तुम पे नहीं, इस पे ले रहे. हाँ बोलो कितने का आता है एक? 200 रुपये जोड़ी. 200 रुपये जोड़ी. ये वाला और 2 मुखी नहीं, वो 1051 का है. वो 1051 का. ऐसा इतना महंगा क्यों? ये एक मुखी है, इसकी पहचान ही अलग है. हाँ. और वो लाल वाले कैसे? वो 5 रुपये. वो कितने के? 100 रुपये जोड़ी है. ये मतलब एक मुखी सबसे महंगा है. हाँ. 5 मुखी. और ये बड़े वाले क्या है? ये ऐसे चपटे वाले? ये शिव का है. ये कितने का है? ओरिजिनल लाल नहीं होता. 250 का है वो. 250 का है क्या? और ये क्या शिलाजीत है क्या है? शिलाजीत है. और वो वीडियो माडक बनना पूरा. हाँ? वीडियो बना रहा है. तुम्हाला नाही ले रहा है भाई. मित्रांनो, तर हे पाहू शकता हे एक मुखी मराठी. सांगा. तुम्ही कुठले? हमारा गुलवारचा. गुलवारच्या का? बाउंड्री. हाँ, सांगली से नहीं भाई, मैं बारामती से. यूट्यूब चैनल है. बारामती से. मेरा इमेज बैकपैकर है. यूट्यूब चैनल है. हाँ, कौन सा? इमेज बैकपैकर है. भाई कितने का देगा ये एक मुखी वाला? कितने का देगा? एक मुखी 250. 1051 है. तुम अरे 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 अभी इतना पलटे खा रहा है यार. रहने दे. नाही रहने दे भाई. मित्रांनो, तर असे रुद्राक्ष भेटते तिथं. तर मला काय त्यातली माहिती नव्हती, पण हे भाऊ घेत होता आपला इथला. बाउंड्री व्हायचा आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक का तमिळनाडू की कर्नाटक बाउंड्री व्हायचा आहे. महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री व्हायचा. तर चला मित्रांनो, आलं इथं मुंबईवाला वडापाव. तर मुंबईचा आपला वडापाव आहे का भाऊ? मेथी पकोड़े. ओ वडापाव है क्या? क्यों यार? मैं वडापाव खाने के लिए उधर से इधर आ गया यार घूम के. नहीं मिल रहे. पाव की सुविधा नहीं मिल रही, इसलिए. कहाँ से? महाराष्ट्र से का इधर से ही? महाराष्ट्र से. हा. कुठलं आहे तुम्ही? गाव कुठलं महाराष्ट्रात? प्रॉपर मुंबईलाच राहतो. कुठला आहे भाऊ? हा, हिंगोलीचा आहे का तुम्ही? हे काय सांगायचं? हा, वडापाव खायसाठी. मित्रांनो, पोहे खातो 1 प्लेट आणि 1 प्लेट भजी खातो आता. अयो भाऊ, कुठला आहे भाऊ तू? मुंबई कॅफे रिपब्लिक स्पेशल वाशी स्टेशन. वाशी स्टेशनचा आहे. चला बाय बाय.
खातो पोहे खातो मित्रांनो भजी खातोय 1 प्लेट पोहे खाल्ले जातात आपल्या भावात मित्रांनो. तर इथनं गर्दीचा व्ह्यू येतोय सगळा किती लोक आलेत बोटिंग वगैरे हे सगळं येतंय मित्रांनो. तर ते पाहू शकताय किती असंख्य अशा बोटी चालल्यात किती बोटी चालल्यात ते मोजायला पण येणार नाही आता इतक्या बोटी चाललेल्या आहेत मित्रांनो. तर फायनली 8 किलोमीटरचा आज पायी प्रवास करून परत माघारी आलो आहे. 8 कसं 8.5 किलोमीटर झालं सगळं. तर आलो आहे आता माघारी. आता जरा बसतो इथं व्हिडिओ वगैरे हे करून ठेवतो म्हणजे संध्याकाळी त्रास होत नाही. लोड करून ठेवतो म्हणजे एडिट काय संध्याकाळी सोपं जातं आहे. चलो स्पेस फ्री करून ठेवतो मोबाईलमध्ये स्पेस पण नाही आहे जास्त. तर चलो बाय बाय मिलते शाम को मित्रांनो. तर पाहू शकताय भंडारात भात आहे आणि कसं ते कालवण आहे तर खातोय. चलो चला मित्रांनो. तर आज पाहू शकताय रोड सगळे खाली काल इतकी गजबज होती इतकी गर्दी होती काल. तर एका दिवसाचीच गर्दी होती ती ह्याच्यासाठी पण त्या गर्दीच्या पायी काही लोकांनी आपला जीव गमावला. तर त्याच्या मागचं खरं सत्य तर सांगायचं झालं तर जे मीडिया दाखवते ते खरं नाही आहे. बेसिकली पोलीस प्रशासनाची ह्याची काही चूक नाही आहे त्यात. माणसांना अगोदरच आता मी पण कितीतरी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांना कोणाला स्नान करायचं जिथं तुम्ही प्रयागराजमध्ये डुबकी मारताल ते संगम आहे असं मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं. तुम्ही संगमावर जाण्याचा प्रयत्न करू नका. तर सगळेच संगमावर गेले त्यामुळं तिथं आणि त्यांना प्रत्येकाला घाई पहिलं कोण कळतं त्यामध्ये काही जणांचे जीव गेला. अत्यंत दुःखद घटना झाली ती. असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. तर त्यामुळं ते आखाडे रद्द झाले पण संध्याकाळी ते आखाडे पण झाले त्या म्हणजे मुळतातच त्यांनी करून घेतलं. तर एवढंच आहे की मीडियावाले दाखवतात ते लय वाढवून दाखवतात. कारण मी स्वतः अगोदर जिथं पूर आला आहे त्या भागात गेलो होतो. तर तिथं पूर फक्त एका सेक्शनमध्ये येतो आणि ते अख्खा त्या एरियाचं नाव घेऊन सांगत असतात. त्यामुळं जे बातम्या पाहतात ते लय गाभाळतात. चला बाय बाय आता जाऊन झोपतो एडिट वगैरे करतो आणि झोपतो. व्हिडिओ आजचा मोकळं टाकळतं सगळं मला दाखवतो व्हिडिओमध्ये. मित्रांनो भाताने भागला नाही म्हणून दुसऱ्या ठिकाणी पुरी आणि भाजी केली होती तर ती खातोय. पाहू शकताय तुम्ही असं देवाच्या ठिकाणी आला ना उपाशी नाही राहू शकत. चला बाय बाय मित्रांनो. तुम्ही पाहताय ह्या एरियात काल किती भीडभाड होती लोकांना बसायला जागा नव्हती. तर आज सगळं मोकळं आहे. काय बेड पण खाली असतील आज. लय काय भीडभाड नाही आज म्हणजे एका दिवसासाठीच होती ती. तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.